2-3 दिवस इतकी लगबग आणि इतकी गडबड होती घरामध्ये, भरपूर पाहुणे आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे दिवस कसा गेला कळलाच नाही. म्हणजे 2-3 दिवस इतके पटकन गेले. पण आजचा दिवस इतका बोर वाटत होता, कारण आज गौराई माझ्या जाणार होत्या. त्यामुळे इतकं वातावरण उदासवाणं झालं होतं. नशीब माझ्याकडे गणपती 10 दिवसाचा असतो, नाहीतर अजिबातच करमलं नसतं. आज गौराई जाणार आणि लगेचच गणपती तिच्यासोबतच जर घालवला ना, तर अगदी घर खायला उठतं. सावलीच्या स्कूलमध्ये आज प्रोग्राम असल्यामुळे ती सकाळी 7 वाजताच गेली आहे आणि तिचे पप्पा तिच्यासोबतच तिला सोडून मग पुढे जाणार होते. मी आणि शर्वी दोघंच घरी होतो आणि शर्वी झोपलेली आहे. बघा, सगळं घर रिकामं आहे. गॅलरीमध्ये छान असं आवरून पसारा आवरला सगळा आणि मग गालीचा टाकून घेतला आणि निवांत मी कॉफी पीत बसले. शर्वीच्या शाळेला सुट्टी होती, तरी मी आज तिला लवकर उठवलं आणि आंघोळ घालून ठेवली. नंतर लक्षात आलं तिला सुट्टी आहे, मग ती पुन्हा झोपली. संध्याकाळी 4-5 वाजता दही भाताचा नैवेद्य दाखवून हळदी कुंकू वाहून थोडंसं हलवून ठेवायचं गौरीला. आणि मग जेव्हा गणपती आपलं विसर्जन असेल त्यावेळेस गौरीचा मुखवटा ह्यावर्षी मी विसर्जित करणार आहे. दरवर्षी मुखवटा मी विसर्जित करत नाही, दर 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी करते. पण यंदा सुतक लागल्यामुळे लवकरच आम्ही गणपतीसोबतच विसर्जन करणार आहोत. तर इथे दही भाताचा नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा, गौरीला हळदी कुंकू लावून झालेला आहे, थोडंसं हलवून ठेवलेलं आहे. आणि मग आता संध्याकाळी हे सगळं काढून उतरवून ठेवलं. घर कसं उकं दिसतंय बघा ना, तेवढाच एक पाट पण सगळीकडे मोकळं दिसतंय. संध्याकाळी सोसायटीमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं. मग सगळी सोसायटी खाली जेवायला गेली होती, सोबत मी आणि मुलीसुद्धा गेलो होतो. असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. बाय.